कोकणातच खेड तिथे त्यांचं गाव आहे. प्रत्येकाला वेशीवर एक देव असतो, तुम्ही नारळ दिला पाहिजे. तर हे लोक उशिरा पोहोचले आणि यांनी विचार केला की ठीक आहे आम्ही उद्या देऊ, आता लेट झालंय ऑलरेडी. त्यांनी जेवण वगैरे केलं, झोपले. 12:30-1च्या दरम्यान ना त्यांचा दरवाजा कोणतरी जोरात ठोकायला लागला. असं वाटत होतं की त्यांच्या कौलावर कोणतरी खडे फेकतय. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. पण कारण आमच्या फ्लोअरवरती ना एक ताई आहे, तर तिच्या बरोबर असं झालं, म्हणजे तिने साताराला गेली होती. तर तिच्या मामाच्या घरी, आणि तिच्या मामाच्या घरी ना, तो जिथे पण जातील ना लोक, कुठे पण जातील ना, ते लोक अशाच घरात जातात जिथे खूप सारे असे बॅड एक्सपिरियन्स आलेले असतील. तिथेच म्हणजे कुठून ना कुठून तिथेच पोचतात ते लोक. तर ती तेव्हा त्यांच्या घरी गेली होती आणि तिने लिजिट रात्री भांडी समोर तिने बघितले खालती पडताना. चमचा आउट ऑफ नोवेअर असा येऊन खालती पडतं. तेव्हा तिने विचारलं पण होतं की काय, तर तेव्हा ते लोकांनी सांगितलं. तेव्हा त्यांच्याकडे पण असं होतं की अमावस्या पौर्णिमेला ना त्यांनी तिकडे ते भटजी त्यांनी सांगितलेलं की तुम्ही अख्ख्या घरामध्ये कुठे नाही, फक्त देवघरामध्येच राहायचं त्यावेळेला, अमावस्या पौर्णिमा. आणि लिजिड तिथे जसं आता 4 माणसं बसून एकमेकांशी बोलतायत, भांडतायत, तर कसा आवाज येईल तसा माणसांचा आवाज यायचा तिकडे. तिथे असे आवाज यायचे, म्हणजे लोक एकमेकांशी बोलतायत, काय काय लोक भांडतायत, खिदळतायत, असे आवाज. आणि हे लोक देवघरामध्ये बसून बघायचे, म्हणजे ऐकायचे सगळं. आणि सकाळी उठले ना की भांडी सगळी इकडे तिकडे पडलेली असायची. हे माझ्या ना मित्राबरोबर पण झाले, जे माझ्या बाजूला राहतो ना, त्याच्यावर त्यांच्यावर असं घडलेलं की जी त्यांची वाडी आहे ना कोकणातच, मला वाटतं खेड तिथे त्यांचं गाव आहे. तर कसं झालेलं ना की ते आहे ना त्यावेळी आपल्या गावी कसं कोकणात असतं की आपण नारळ वगैरे देतो देवाला किंवा राखणदाराला किंवा कोण, म्हणजे प्रत्येकाला वेशीवर एक देव असतो, खूप नारळ वगैरे देतो. तर तसं होतं की ते लोक एक दिवस गावी लेट पोचले, उशीर झालेला. आणि त्यांचं असं आहे ना की जेव्हा पण तुम्ही गावच्या देवाला तुम्ही नारळ दिला पाहिजे. तर ते लोक उशिरा आलेले, संध्याकाळ झालेली, आणि त्यांच्या वाडीत आहेत ना फक्त 20 घरच आहेत. आणि 20 घरांपैकी पण कोण जास्त राहत नाही, म्हणजे एकात कुठे जे म्हातारे वगैरे माणसं, एकात घर उघडं असेल, बाकी सगळे घर बंद. तर हे लोक उशिरा पोचले आणि यांनी विचार केला की ठीक आहे आम्ही उद्या देऊ, आता लेट झालंय ऑलरेडी, 3 सांज वगैरे झाली, आपण उद्या देऊ. तर ठीक आहे, ते झालं सगळं. त्यांनी जेवण वगैरे केलं, झोपले ना. तर माझा मित्र आहे, तो कसं घाबरत नाही, असं बिंदास आपल्यासारखाच आहे. पण जेव्हा तो ही गोष्ट बोलत होता ना, त्याच्या तोंडावर कशी भीती दिसत होती, त्याची मम्मी वगैरे जे होते. तर कसं झालं ना, ते लोक झोपले आणि अराउंड 12:30-1च्या दरम्यान ना त्यांचा दरवाजा कोणतरी जोरात ठोकायला लागला. जोरात ठोकत होता. हे लोक एकामेकावर हात टाकून झोपलेले, पण तो आवाज जात नव्हता. असं वाटत होतं की त्यांच्या कौलावर कोणतरी खडे फेकतय. असे एक्सपिरियन्स की खूप त्यांच्या वाडीत कोणच नाहीये, कोण असं करेल? जरी चोर आलं किंवा कोण आलं, तो असं का करेल? आणि मग ते कंटिन्युअस 1 तास किंवा अर्धा तास चाललं आणि मग बंद झालं. तसं मग दुसऱ्या दिवशी त्यांनी नारळ वगैरे दिला. मग ते असं कधीच त्यांना एक्सपिरियन्स नाही आलं. मग त्यानंतर ते आता दरवेळी जातात तर पहिला नारळ देतात आणि मग तसं करतात. आणि